आम्ही हिंदुत्ववादी सरकारचे चाहते आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पिकअप जीप वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। ही घटना सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास चिंबळी फाटा ते मोई या रस्त्यावर घडली। जयप्रकाश छबीनाथ भारतीया, वय वर्ष 45, राहणार मोशी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। मनोज कुमार राम अकबाल भारतीया, वय वर्ष 24 यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी MH14 KA 6982 या पिकअपवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्रातील धुळे येथून गांजा तस्करी करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत IT पार्क शिक्षण संस्था व औद्योगिक परिसरामध्ये गांजा विक्री करणारे 3 इसम ताब्यात घेण्यात आले आहेत। त्यांच्याकडून 33 किलो गांजासह अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। सुरेंद्र कुमार त्रिपाठी, वय वर्ष 36, राहणार महाळुंगे, अशोक पावरा, वय वर्ष 19, राहणार धुळे, पवन पावरा, वय वर्ष 19, राहणार धुळे अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। त्यांच्याकडून 18,650,000 रुपये किमतीचा 33 किलो 113 ग्रॅम गांजा, 2 मोबाईल फोन या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी माहिती दिली। जाब विचारल्याच्या कारणावरून चौघांनी महिलेला मारहाण केली आहे। ही घटना सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास केळगाव आळंदी येथील बापदेव चौकात घडली। याबाबत जखमी झालेल्या एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी हिरालाल भास्कर तायडे, वय वर्ष 32, नितीन शिवाजी पाटील, दोघेही राहणार गोपाळपुरा धर्मशाळा आळंदी आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली विठोबा क्षीरसागर, वय वर्ष 31, राहणार केळगाव तालुका खेड जिल्हा पुणे आणि 2 महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींनी आपसात संगनमत करून जमाव जमवून 2 महिला आरोपींनी गॅस सिलेंडर घेतल्याचा जाब विचारत लाथाबुक्क्यांनी तसेच चपलेने फिर्यादी यांना मारहाण केले, तसेच केसही ओढले। फिर्यादी यांना सोडविण्यासाठी आलेला मुलगा ज्ञानेश्वर यालाही इतर पुरुष आरोपींनी मारहाण केले, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खिळखिळ्या आणि नादुरुस्त ST बसेसमुळे प्रवासी हैराण झाले आहेत। शुक्रवारी सायंकाळी ST बस बंद पडल्याने राजगुरुनगर जवळील चांडोली फाटा भागात 2 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलं आहे। चाकण आंबेठाण रस्त्यावर घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे। या भागात रात्रीच्या वेळी कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे स्थानिकांना व या भागातून जाणाऱ्या कामगारांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेण्याची मागणी होत आहे। याबाबत अनेकदा चाकण पालिका प्रशासनाला सांगून देखील कचरा उचलला जात नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। चाकण औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरू आहे। सातत्याने दुचाकी चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत। त्यात आता चोरट्यांनी बुलेट वाहनांवर आपली वक्रदृष्टी वळवली आहे। मागील काही दिवसांत या भागात खूप मोठ्या प्रमाणावर बुलेट दुचाक्या लंपास झाल्या आहेत। ग्रामीण रुग्णालय चाकण खेडमार्फत दर शुक्रवारी दिनांक सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत ॲडल्ट BCG लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। चाकण नगरपरिषद हद्दीतील कातकरी वस्ती या ठिकाणी नवीन पाणी योजना उन्नत पाण्याच्या टाकीचे काम चाकण नगरपरिषद यांनी सुरू केले आहे। कातकरी वस्तीची पाहणी नवीन मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी करून मागे जे आंदोलन कातकरी वस्तीने केले त्या अनुषंगाने सविस्तर विकास कामे करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले। याप्रसंगी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड, माजी नगरसेविका अश्विता कुऱ्हाडे, हनुमंत कुऱ्हाडे, शिवाजी मुकणे, नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते। गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम ठेवण्याच्या हेतूने पुढे ढकलण्यात आलेल्या ईद-ए-मिलाद सण शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी खेड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला। चाकण व राजगुरुनगर शहरात मुस्लिम बांधवांनी भव्य मिरवणुका काढल्या होत्या। या ठिकाणी मुस्लिम समाजाचा सन्मान करण्यात येत आहे। खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या निधीतून व शेलपिंपळगावचे लोकनियुक्त सरपंच शरदराव मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून मोहितेवाडी चिंचोशी रोड ते खैसोबा मंदिर रोडच्या रस्ता काँक्रिटीकरण तसेच शेलपिंपळगाव पोस्ट ऑफिस ते अंगणवाडी क्रमांक 2 पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे। सभापती आणि उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, कारण काही संचालकांनी नवे मित्र शोधल्याची चर्चा तालुकाभर सुरू आहे। त्यामुळे पूर्वी असलेले सत्ताधारी आणि विरोधकांचे बलाबल बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर येत्या 28 सप्टेंबर रोजी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मावळत्या सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा देण्यापूर्वी काय स्थिती होती पाहूयात। राष्ट्रवादी अजित पवार गट 1 विठ्ठल वनघरे, 2 रणजित गाडे, 3 अशोक राक्षे, 4 आमदार दिलीप मोहिते, 5 कैलास लिंभोरे, 6 विनोद टोपे, 7 जयसिंग भोगडे, 8 कमल कड, 9 हनुमंत कड, 10 महेंद्र गोरे, 11 सयाजी मोहिते। त्यांच्या विरोधात असलेले सर्वपक्षीय पुढीलप्रमाणे: 1 अनुराग जैत, 2 विजय शिंदे, 3 माणिक गोरे, 4 सोमनाथ मुंगसे, 5 क्रांती सोमवंशी, 6 सुधीर भोमळे, 7 सागर मुरे असे चित्र होते। मात्र आता काही संचालक नाराज असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, कारण काही संचालकांनी नवे मित्र शोधल्याची चर्चा तालुकाभर सुरू आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून एकूण 18 संचालक आहेत। यापैकी सर्वपक्षीय 7 तर राष्ट्रवादी अजित पवार गट 11 असे बलाबल होते। त्यामुळे अजित पवार गटाचे कैलास लिंभोरे सभापती तर विठ्ठल वनघरे उपसभापती झाले होते। मात्र आता काही संचालकांनी जुन्या मित्रांना रामराम केल्यास बाजार समितीचे सर्वपक्षीय संख्याबळ 9 व राष्ट्रवादी अजित पवार गट 9 असे होऊ शकते, असा काहींनी दावा केलाय। त्यामुळेच या निवडणुकीची जोरदार चर्चा सध्या खेड तालुक्यात सुरू आहे। सन 2007 मध्ये पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड चिठ्ठीवर झाली होती। त्याची पुनरावृत्ती सन 2024 मध्ये खेड बाजार समिती सभापती व उपसभापती निवड करताना होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। येत्या शनिवारी 28 सप्टेंबर 2024 रोजी निवडणूक झाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। तूर्त सर्व संचालक सहलीवर गेले असल्याचे समजते। समसमान संख्याबळ निर्माण करणारे नाराज संचालक असलेले ते 2 संचालक आपापल्या नव्या भूमिकेवर ठाम राहणार का, की आमदार मोहिते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार यावर अनेक गणिते अवलंबून असणार आहेत। चाकण नगर परिषदेच्या वाढीव कर रचनेला मिळालेल्या स्थगिती संबंधी शासन निर्णयाची प्रत चाकणचे नूतन मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना देण्यात आली। त्याप्रमाणे निवेदनाद्वारे आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह चाकण पालिकेचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक उपस्थित होते। यावेळी मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनी काय सांगितले पाहूयात। नमस्कार, मी चंद्रकांत भोसले, चाकण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी। चाकण नगर परिषदेच्या कर रचनेसंदर्भात आपल्या राज्याच्या नगर विकास विभागाकडून 9 तारखेला जे आपली शहराने वाढीव कर रचना केलेली आहे 2022-23 ते 2025-26 यासाठी स्थगिती दिलेली आहे। त्या संदर्भात शहरातील मान्यवर नागरिकांकडून आणि वेगवेगळ्या संघटनांकडून आपल्याला निवेदनं होत आहेत। या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी मी थोडक्यात या संदर्भातला जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत त्याबाबत थोडक्यात माहिती देतो। तर शहरातील जी वाढीव कर रचना आहे त्याप्रमाणे आपण या कर रचनेचा जो कर रचना होण्यापूर्वीचा जो आपला बेस रेट होता त्या बेस रेट प्रमाणे आपण आता ऍक्च्युअल डेटा एंट्रीचं काम सुरू केलेलं आहे। त्याप्रमाणे आपण पूर्ण शहरातील ज्या आता प्रॉपर्टीज आहेत त्यांचं जुन्या मूल्यांकनाप्रमाणे डेटा एंट्री करून प्रत्यक्ष त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर एक साधारण 8 दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण त्याची जाहीर प्रसिद्धी करूया आणि सर्व नागरिकांना त्याप्रमाणे जुन्या दराप्रमाणे कर भरण्यासाठी आपण तसं सूचित करणार आहोत। त्याचबरोबर जे आपण प्रलंबित फेरफाराची प्रकरणं आहेत त्या फेरफाराच्या प्रकरणामध्ये सुद्धा जो शासनाचा आदेश आहे त्या आदेशानुसार ती करणी केली जातील। याबाबत कुठलीही शंका, कुठलीही आपली तक्रार, कुठलीही अडचण असल्यास आपण नगर परिषदेमध्ये एक हेल्प डेस्क त्यासाठी स्वतंत्रपणे उभारू, जेणेकरून नागरिकांना त्याचा संभ्रम निर्माण होणार नाही आणि आपण जो आदेशाचं पालन करत आहोत ते स्वतंत्र सुकर होईल एवढं आपण काळजी घेणार आहोत। सन 2022-23 ते 2026 पर्यंतची वार्षिक कर आकारणीला सन्माननीय नितीनजी गोरे यांनी राज्य शासनाकडून स्थगितीपत्र आणलेलं आहे। तर त्या संदर्भात आम्ही आज नगर परिषदमध्ये सीओ साहेबांची
गाठ घेण्यासाठी आलो आहोत. त्यांनी आज आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन करून ग्रामपंचायत दराने 2022-23 ते 2026 पर्यंतची कर आकारणी पुढील आदेश येईपर्यंत होणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसात ते आपल्याला नवीन कर आकारणीचे बिल देणार आहे. 2 वर्षापासून चाकण नगर परिषदेने नव्याने कर रचना आकारणी चालू केलेली आहे शहरामध्ये. ही कर रचना आकारणी करत असताना नागरिकांच्या अनेक समस्या त्यामध्ये होत्या, अनेक शंका होत्या. तर ह्या समस्या शंका निरसन करण्यासाठी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सन्माननीय सदस्य नितीन भाऊ गोरे यांच्या मार्फत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही नगरसेवक असू, आपले गावातले शिवसैनिक असू, हे सातत्याने पाठपुरावा करत होतो की चाकण नगर परिषदेची जी कर रचना चालू केलेली आहे ही सदोष आहे. याच्यामध्ये अनेक त्रुटी राहून गेलेल्या आहेत. मग त्या त्रुटींचं निराकरण व्हावं, त्याच्यामध्ये बदल व्हावेत आणि हे सर्व होत असताना तुर्तास ही वाढीव कर आकारणी जी आहे त्याला स्थगिती मिळावी शासन स्तरावर. चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकण जवळील रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी भागातून प्रस्तावित बाह्यवळण मार्गाची हद्द निश्चिती करण्यात आली आहे. मागील अनेक वर्ष पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA या बाह्यवळण मार्गाच्या बाबत आश्वासन देत होते. भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना पैशांचा मोबदला न देता केवळ FSI किंवा TDR देण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे भूसंपादन होणार असल्यास नुकसान भरपाई पैशाच्या स्वरूपात देण्याची मागणी होत आहे. याबाबत स्थानिकांनी काय सांगितले पाहूया. PMRDAचे पालकर साहेब यांच्याबरोबर एक बैठक घेण्यात आली होती. त्याच्यात आग्रही स्थानी आपले दिलीप मेदगे साहेब होते. त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती दिली की तुम्हाला जे काय माहिती पाहिजे आणि ट्रॅफिकच्या समस्येवरती जे काय उपाययोजना करायच्यात त्यासाठी सगळ्यात आग्रही असलेला राशे फाटा ते बंगला वस्ती हा जो PMRDAच्या अखत्यारीत असलेला रोड आहे, त्या रोडचं सध्या नुसतं पाणी वगैरे असं चालू होतं. गेले 10-15 वर्ष झाली नुसतं पाणी चालू आहे किंवा जे काय सरकारी स्तरावरती कागद हलत आहेत, ॲक्च्युअल रोडवरती किंवा ग्राउंड लेवलला काहीच काम नाही आहे. तर त्याविषयी त्यांनी एकदम मार्मिक दृष्ट्यांनी आम्हाला आग्रह केला की या रस्त्याचं काम मी 1 महिन्यात चालू करतो. तुम्ही फक्त ज्या लोकांच्या, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या रस्त्यात अधिग्रहित होणार आहेत त्यांची एक मीटिंग लावा आणि त्यांना आग्रह करा त्यांच्या जमिनी या आम्हाला थेट खरेदी खताद्वारे द्याव्यात. त्याच्या बाबतीत जो येऊन जाऊन येणारा मुद्दा असतो तो मोबदला. तर मोबदल्याविषयी साहेबांनी आम्हाला आग्रह केला आहे की त्याविषयी तुम्ही काही बोलू नका. मी त्या मीटिंगला स्वतः येतो आणि शेतकऱ्यांशी स्वतः संवाद साधतो आणि TDR आहे, FSI आहे का पैसे आहेत या बाबतीत जो गुलदस्ता तो विषय आहे ते स्वतःच येऊन त्याची शहानिशा करतील. आपल्या सर्वांचं जे काय त्या बाबतीत दुविधा मनस्थिती आहे ती क्लिअर होऊन जाईल. पुढचा विषय आहे त्या रस्त्याला फंड वगैरे आलेला आहे. अजितदादांनी आग्रही त्या बाबतीत उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे अजितदादा पवार यांनी त्यांना आदेश काढून त्वरित या रस्त्याचं काम व्हावं असं आग्रह धरलेला आहे. त्यांना लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करा असे आदेश दिलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला सर्व चाकणकरांना मिळून हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी हे जे कोण शेतकरी आहेत यांच्याशी संपर्क साधून हा रस्ता लवकर होण्यासाठी त्यांना आग्रह करून जागा हस्तांतरण करण्यासाठीची जी मीटिंग आपली लागेल. रक्कम जे हस्तांतर केलेली आहे किती आहे काय त्यांनी सांगितले का असं काय आपल्याला? माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साधारण 170 कोटी व आणखी काही त्यावरती अशी रक्कम PMRDAला हस्तांतरित केलेली आहे ह्या रस्त्यांच्या कामासाठी. म्हणजे ती फक्त त्या रस्त्याच्या कामासाठी आहे, त्याच्यामध्ये भूसंपादनासाठी अशी काही स्वतंत्र संपूर्ण रक्कमेत त्या रस्त्याचं काम आणि अधिग्रहण ह्या दोन्ही गोष्टी आहेत अशी तत्वता माहिती आम्हाला PMRDAचे अधिकारी माननीय पगार साहेब यांनी दिलेली आहे. कारण ट्रॅफिकची समस्या आहे ती मिटून जाईल, पण रस्ता करताना सगळ्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ज्या शेतकऱ्याच्या जमिनी जातात त्या शेतकऱ्याची सहानुभूती दाखवून त्यांना योग्य वेळी मोबदला मिळाला पाहिजे. चाकणचा बाह्यवळण रस्ता होतोय तो अतिशय आनंदाची बाब आहे की ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार आहे, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा दिलासा मिळणार आहे. परंतु हे होत असताना चाकणची जे आपल्या मेदनकरवाडी
कडाचीवाडी राशे भाट्यापर्यंत जो रस्ता ज्याचे शेतकरी बाधित होणार आहे, या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला त्याचा मिळाला पाहिजे. ते TDS आणि FS आहे, त्याचा त्यांनी काय उपयोग होणार नाही. कमीत कमी शेतकऱ्यांना 20 ते 25 लाखाच्या हिशोबाने पैसे मिळले पाहिजेत. जर ते गुंठेवारी जर त्याचं मिळलं नाही तर मग त्याचा उपयोग होणार नाही. मग शेतकऱ्यांना वंचित ठेवून उपयोग नाही. जर त्याच्यापासून शेतकरी वंचित राहणार असेल, त्यांच्यावर जर अन्याय होणार असेल, शासन जरी आमचं असलं तर शासनाकडे बाजू मांडण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी काम करेल. आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो की रस्ता झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही याची काळजी मात्र आमच्यासारखा कार्यकर्ता घेईल. आळंदी येथे देशी गोवंश बचाव आंदोलन मिलिंद एकबोटे यांनी सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनात चाकणमधील कार्यकर्त्यांनी आळंदी येथे जाऊन पाठिंबा दिला. मिलिंद एकबोटे यांनी काय सांगितले पाहूयात. देशी गोवंशाला 100 रुपये प्रतिदिन अनुदान मिळावं या प्रमुख मागणीसाठी हे आमचं उपोषण आहे. आणि आज हिंदुस्थानमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा अनेक प्रांतांमध्ये देशी गाईच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये मात्र हे अनुदान अद्याप दिलं गेलेलं नाही आहे. सरकारकडे आमची मागणी आहे की ताबडतोब हे अनुदान सुरू झालं पाहिजे. आमचं सरकारशी भांडण नाही, आम्ही हिंदुत्ववादी सरकारचे चाहते आहोत, परंतु गोमातेच्या कळकळीपोटी या गोष्टीचा आग्रह आम्ही धरलेला आहे. जर सरकारने देशी गाईसाठी, देशी गोवंशासाठी अनुदान दिलं तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फायदा शेतकऱ्यांचा होणार आहे. त्यामुळं शेतीसाठी जी जनावरं लागतात त्या जनावरांच्या चाऱ्याची समस्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर राहणार नाही. आणि जनावरं जगली तर शेणखत उपलब्ध होईल, केमिकल खत वापरावं लागणार नाही आणि कॅन्सर मुक्त महाराष्ट्र निर्माण होईल. म्हणून कॅन्सर मुक्त महाराष्ट्रासाठी सरकारने देशी गोवंशासाठी 100 रुपये अनुदान द्यावं ही आमची आग्रहाची मागणी आहे. कन्या विद्यालय चाकण येथे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीने पर्यावरण पूरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी MPCBचे सदस्य नितीन गोरे, जयश्री पडवळ, अर्चना करंडे, मुख्याध्यापिका उर्मिला पिंगळे, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे आदी उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.